नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 39 जीवनावश्यक औषधे स्वस्त, नव्या संशोधनास ही मोकळीक. औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवायची की औषध कंपन्यांना नव संशोधनासाठी अधिक आर्थिक स्वातंत्र्य द्यायचे, हा प्रश्न जगभरातील सरकारांसमोर कायमच उभा असतो. भारतातील राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने घेतलेल्या ताज्या निर्णयातून या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला प्राधिकरणाने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, HIV आणि डोळ्यांच्या संसर्गावरील 39 औषधांच्या किरकोळ किमती निश्चित करून रुग्णांना दिलासा दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतात विकसित झालेल्या पहिल्या 14 व्हॅलेंट न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीला 5 वर्षांसाठी किंमत नियंत्रणातून सूट देऊन औषध संशोधनाला प्रोत्साहन दिलं आहे. अँटी रेबीज इम्युनोग्लोबिनची किंमत 6.49% वाढवण्याचा निर्णयही त्याचवेळी घेण्यात आला आहे. ही वाढ किरकोळ असली तरी रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. भारतातील औषध बाजार हा जागतिक सर्वात मोठा बाजारांपैकी एक आहे. अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती पूर्णपणे बाजाराच्या हवाली केल्यास गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी उपचार परवडणारे राहणार नाहीत. त्यामुळे औषध किंमत नियंत्रण आदेश आणि राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण यांच्या माध्यमातून सरकार काही निवडक औषधांच्या कमाल किंवा किरकोळ किमती निश्चित करते.